रामकृष्ण हरी. आपल्याला मुलींनो मसाला भात बनवायचा आहे. पाऊस यायलाय बाहेर, पाऊस यायलाय बाहेर, म्हणून काय भाजी आणायला जायला जमाना आहे. म्हणून म्हणलं मसाला भात, म्हणलं चला आपण बनवू मसाला भात. म्हणून बघा मसाला भात लागले बनवायला. या मग तुम्ही पण खायला सगळेजण मसाला भात. 2 टमाटे टाकायचे, हे बघा 2-3 तुकडे कांद्याचे टाकायचे. अजून म्हणलं तर थोडीशी कोथिंबीर घ्यायची मुलींनो. हे बघा कोथिंबीर, ताजी ताजी कोथिंबीर आहे. हे बघा मस्त आहे कोथिंबीर. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी. लाईट गेली वाटतं आपली, आली वाटतं, आली आली लाईट आली आहे. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी. लाईट आली गेली पण आली पण. लाईटीचं काय आहे, राजाच्या राणीसारखा खेळ आहे लाईटीचा म्हणलं तर, हे का नाही. नमस्कार मुलींनो, सुखी राहावा, मस्त राहावा, आनंदी राहावा. हाय बाय सगळ्यांना. आता आपल्याला भाजी नाही म्हणून हे बघा मी मसाला भात करते. तुम्हाला पूर्ण दाखवते मी आज, पूर्ण दाखवते, पूर्ण पूर्ण. लाईट लावली आपण. हे बघा हे अद्रक, हे बघा हे टमाटे, हे बघा हे जिरे. मुलींनो तुम्ही म्हणता काय आम्हाला दाखवलं नाही आई ना. कांदा कापून घेते मुलींनो, कांदा कापून घेऊ आपण. जरा एक साईड बरं हे करे जरा मला, एक साईड झालाय आपला कांदा कापायचा. 5 मिनिटांनी वापस ये. कांदा कापायचा झालाय मुलींनो. हे बघा मसाला भातला कसा जास्त कांदा पाहिजे, पण आपल्याकडे एवढा काय जास्त नाही आहे, जास्त नाही आपल्याकडे एवढा. हे बघा आई गॅसच चालू नाही केला ग बाया, असंच मला याद राहत नाही. गॅसच चालू नाही केला बघा. अशी मुलींनो मला याद नाही राहत, काय करणार तुम्ही सांगा बरं. याद राहत नाही. आता कवर याद ठेवायची हो मुलींनो, किती दिवस याद ठेवायची तुम्ही सांगा. आता माझं वय तरी बघा किती वय झाले, माझं किती वय झाले बघा मुलींनो, काय सांगू तुम्हाला. तरी पण मी करते करते तरी पण करते. असं नाही की वय झाले नको नाही करणार, मी करत राहते मुलींनो, करत राहते मी. बरी असं वाटतं ना आपण पण थोडंसं आयतं खायला पाहिजे, कवर आपण मेहनत करायची. मसाला भातच करायले बाळा. अच्छे करो. हा हा करते, चांगलाच करते. माझ्या हातचा सगळ्यांनाच पसंत आहे. बघा तेल टाकून घेते मुलींना. भाताला कसं तेल जरा जास्त लागते अहो. तर बघा कांदा टाकून घेते, कांदा टाकून घेतला. हा कोथिंबीरला जरा धुवून घेते. कसे माती आहे ना, पावसाचे दिवस आहे तर माती आहे बघा मुलींनो. माती असली ना त्यामुळं कसं चांगली धुवा लागते ना. आपण ह्याच्यामध्ये धुवून घेऊ कोथिंबीर. आणली होते पोरी ना 20 रुपयाला गड्डी. हे बघा हिरवीगार आहे, हिरवीगार आहे. हे बघा 20 रुपयाला गड्डी. हे बघा ताजी आहे, हे बघा ताजी. ह्याला धुतलं ना, धुवून घेते जरा मुलींना. हे बघा थोडंसं धुवून घेते, जाईल माझा कांदा जळून. जरा धुवून घेते ह्याला, म्हणजे मग कसं 4-5 दिवस राहील. वरचे शेंडे नाही धुणार मी, शेंडे नाही धुणार.
शेंडे धुतले ना कसं खराब होईल. नाही तर धुते बाबा, धुते धुवूनच काढते पूर्णच. कोथिंबीर धुते बघा, पूर्ण कोथिंबीर धुते मुलींना. मग कसं आता सुकायला टाकते, जरा थोडंसं सुकायला टाकते मी. कुठं पंख्याखाली. आज मी काय दुसरं बोललेच नाही आहो, नाही का. माझं चाललंय. काय भूक लागली बघाले मुलीनं, भूक लागलेली हे माणसाला. भूक लागली ना काहीच सुधरत नाही, माहितीये का. भुकाच्या पुढं माणसाला काहीच नाही पाहिजे. भूक माणसाची, पोटाची भूक, पोटाची आग एवढी बेकार आहे ना मुलीनं. बघा मी तिकडं बसले कोथिंबीर घेऊन, तिथं जळलं. असं होतं बघा मला. म्हणजे एका कामात मला वाटतंय 10 कामं करून घ्यावा, पण हे असं होते बघा. चला हे तर थोडे जिरे टाकते मी. हे तळलेलं पहिलेच आहे बघा, त्याच्यासाठी घेतलं होतं मी. सांबारसाठी घेतलं होतं, सांबार बनवायला घेतलं होतं. कांदा जास्त झालता ना आणि तेल पण जास्त झालतं, म्हणून मी काढून ठेवलं होतं. आता ते ह्याच्यात टाकून घेते, ह्याच्यात टाकून घेते बघा. कोणत्या कांद्यामध्ये टाकले मी आता. वायपड कशाला घालवायचं हो, मला वायपड घालवायला म्हणलं ना मला नाही जमत बघा. वायपड का घालवायचं आपण, मेथीला आणायचं आणि वायपड घालवायचं. नको रे बाबा, आपल्याला देवाने तसं नाही शिकवलं. चला कोथिंबीरला धुवून घेऊ आपण, कोथिंबीरला धुवून घेऊ. त्याला जरा कापून घेऊ. आता ह्याच्यात मसाले टाकून घेते. 2 टमाटे टाकते ह्या बघा. खराब आहे या थोडंसं, बघून करते. आता पावसाचे टमाटे महाग पण येतं. टमाटे पावसाचे महाग आहेत मुलींना. चला हवा थोडी कमी करून घेऊ. ह्याला कापून घेते मी बघा मुलींना. बंदच करते गॅस, जळायला लागलेला. करायला सगळं वाटतं बरं, पण कसं पायाचा त्रास आहे ना, तो उभा राहता येत नाहीये. टमाटा काही बरोबर नाहीये, पण आपल्याकडे नाही तर दुसरे टमाटे, म्हणून कापायला पण जमा नाही. म्हणजे काय माहिती, जरा थोडंसं काय झालं या टमाट्याला, छिलटा निघायला लागलाय. छिलटा निघायला लागला. आता हे बघू, दुसरं टमाटे बघू आपण. टमाटे पावसाचं चांगले नाही यायले. हा हे चांगलं आहे बघा, हे बघा हे चांगलं आहे मुलींना. मोठेच फोडी करते मसाल्या भाताला. काय एवढं टाकणार नाही मी सामान, थोडंसं टाकणार आहे बघा की तुम्ही. आता मी किती सामान टाकते ती, जास्त काय सामान नाही टाकणार मी. जास्त सामानाने एवढा काय नाही भारी भात होत. चांगलं थोडं सामान कमी असलं ना त्याच्यामध्ये भारी भात होते बघा मुलींना. जास्त सामान म्हणलं ना चांगला काय होत नाही एवढा भात. वाटतं माणसाला जास्त सामानाने चांगला होईल भात, पुढे काय नाही चांगला होत. थोडी हळद आहे, थोडी आपण कुटून घेऊ. आणि उलट कापायला लागले, उलट चाकू धरून. नाही का मला लागणार, नाही का लागणार मुलीनो चाकू. कुठायचंच कुठं गेले काय माहिती. गेलं पोटू द्या का काय की पुरी आमच्या. हे बघायचं, थोडे जिरे टाकते, थोडे जिरे टाकून घेते बघा आणि कुटून घेते. थोडी हळद टाकली हे बघा, हळद टाकली आणि थोडे हे बघा जिरे टाकते. कोथिंबीर टाकून घेते हे बघा. हे बघा कोथिंबीर टाकली आपण. मी काय लय साज करत बसत नाही मुलींनो. काम 17 असते तर काय हो, काय दाखवायचं तुम्ही सांगा बरं. काम लय असतात आपल्याला भरपूर. आपल्याला मग टाइमपास करता येत नाही ना. काम करत करत सगळं करावं लागतं. ह्याला जरा कुटून घेते बघा मुलींनो, ह्याला कुटून घेते जरा हे बघा. बघा मी किती पटापटा कुटायला लागले.
जरा पिवळा भात होईल बघा जरा. काय तर मी ओली हळद टाकली या, काय त्याची खुशबू चांगली येते या. आपण काय नकरा करत नाहीये जेवणाचा, आपल्याला जसं होईल तसं करायचं हे का नाही. काय सगळं पोटातच जातंय ना, हे का नाही. बरं मुलींना म्हणतात ना जेवणाची इडो पाहिजे, जेवणाची इडो पाहिजे. मी आता सकाळवरून दोनदा जेवण बनवले बघा, इडली पण बनवली, तरी पण मी तुम्हाला हे दाखवलं. मग वेळच नसते ना, राहायला पटापटा खायला द्यायचं असतंय, वेळ नसतंय. मग कसं करणार बरं सांगा बरं तुम्ही. सगळ्यांना भुका लागले असतं का सकाळचं रामपाड्यात, मग वेळ नाही भेटत. मग वेळ नाही भेटत तर काय करू तुम्ही सांगा. वेळ तर पाहिजे ना तेवढा. चला गॅस मी बंद केलेला आहे, चालू करू. बंद केला होता ना, म्हणलं कुठूच तर नाही का हे होईल ना जळण, कुठूच तर जळला असतं ना, म्हणून मी बंद केला होता गॅस. तांदूळ घेते आता. हे बघा सांबर केलं होतं, हे बघा सांबर केलं होतं. हे बघा मुलीनं इडली केली होती, हे बघा हे चटणी केली होती. आता त्याची मम्मी खाईन आल्यावर, तन्मयची मम्मी आल्यावर खाईन. थोडंसं मीठ टाकून घेते मसाल्यापुरते मुलीनं, मसाल्यापुरतं टाकले मीठ आपण. हे बघा हे तांदूळ नव्हते तर जेवढे होते तेवढे टाकले ना. मग मी तर काय करणार सांगा बरं, जेवढे होते तेवढे टाकले. एवढे काय आपल्याला पुरणार नाही, तर आपल्याला एवढे तांदूळ पुरणार नाही. तर हे बघा पण जेवढे होते तेवढे मी टाकले बघा. तर मी तर काय करणार सांगा, तुम्ही सांगा मी तर काय करू. राम कृष्ण हरी मुलायनो, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी मुलायनो, राम कृष्ण हरी. बघा जळायला लागलं काय हो मुलीनं, जळायला लागलं. चला आपण मशीने टाकू आता. मसाले टाकून घेऊ आपण, जरा धना पावडर टाकू. धना पावडर हे बघा टाकून घेते. हे बघा मुलीनं धना पावडर टाकलेली आपण. तर ह्याला थोडं तळून घेते थोडंसं, आणि बाकी हळद तर टाकली या. फक्त लाल मिरची टाकायची आपल्याला. हे बघा लाल मिरची टाकली आहे, काढावं लागेल थोडीच. नाही तर बस झाली बाबा, बस झाली पोराला आपल्या खायची या, बस झाली. काय एक तर दवाखाना करायचा आणि तिखट खायचं. हे बघा टमाटर टाकलाय, तुम्हाला दाखवला पण नाही. टमाटा टाकल्याला तुम्हाला दाखवला पण नाही. असू द्या, समजून घेत जा. आई आहे ना सगळ्यांची, आई आहे ना सगळ्यांची, समजून घेत जा मला. आता एवढ्या आपण चपात्या करू. हे बघा त्या पिठाच्या, ह्या पिठाच्या 6-8 चपात्या खात्यान बघा. 8 चपात्या खात्यान झालंय आपलं. तळलंय आपलं, मसाला तळला या. मसाला तळायला ह्या मुलींनो मी आता पहिला भात टाकते. थोडं झाकण ठेवते मुलींनो. थोडं झाकण ठेवलं ना कसं मग मसाला थोडासा मुरल, मसाला थोडा मुरल. ही पण आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. कापून घेते जरा ह्याला.
कापून घेते थोडस. चाकू पण ये मुंडाळे, कसला चाकू ये, चाकू चलत नाही आहो. हे दुसरा चाकू आहे की, 5-6 चाकू आहेत. पुरी कुठं ठेवतात ना मलाच कळत नाही. आता एवढी टाकणार आहे मी कोथिंबीर, एवढी टाकणार आहे कोथिंबीर. एवढी नाही टाकायची, पुरी हाय लय मोठी कोथिंबीर, म्हणून म्हणलं जाऊ दे. म्हणलं चांगलं तर लागल हे का ना. बरं आता ह्याच्यात मसाला टाकून घेते कोणता तरी. भाताचा मसालाच नाही बघा मुलींनी, भाताचा मसाला नाही आहे. तर बघा हे मसाला टाकून घ्यायला लागले मी. दुसरा मसाला नाही तर मग काय करणार सांगा बरं तुम्ही. बस झालं, जास्त पण नको, तिखट होईल. पोरं आपल्याकडे तिखट खात नाही. तर जरा थोडं तिखट केलेलं ते परवडते आपल्याला. चला आता पुन्हा हवा करू, टाकू आपण तांदूळ. तांदूळ धुतलेले आहेत मुलींनो, तरी पण धुवून घेते मी. धुतलेले आहेत मी तांदूळ, 2 टाइम धुतलेले आहेत बघा. 2 टाइम मी तांदूळ मी धुतलेले आहेत. राम कृष्ण हरी मुलींनो, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी मुलींनो, राम कृष्ण हरी. रुक्मिणी बोलते विठ्ठलला, रुक्मिणी बोलते विठ्ठलला. रुक्मिणी बोलती विठ्ठलला. काय बोलती विठ्ठलला? रुक्मिणी बोलती विठ्ठलला, खरं सांगा विठ्ठला. रुक्मिणी बोलती विठ्ठलला, खरं सांगा तुम्ही विठ्ठला. काय खरं सांगणार विठ्ठला तुम्ही सांगा बरं. हा, विठ्ठलाने किती आपल्याला खरं सांगितलं तरी आपण जे करायचं तेच करतात ना. त्याला आपण तांदूळ टाकू मुलींना, तांदूळ टाकू. उलटे हाताने होते हो, ह्या हाताने व्हायला पाहिजे ना. ह्या बघा, ह्या हाताने व्हायला पाहिजे ना, तर उलटे हाताने होते. काय करायचं आता, उलट्या तर उलटे. आता जाऊ दे, आता काय करायचं, उलट तर उलट होतंय ना, पोटामध्ये जाते ना. उलट केलं ना पालट केलं तरी अनासय पोटात जाते ना. आता कुठं त्याला नकरा करत बसू. त्या इडवमुळं कसं व्यवस्थित यायला पाहिजे ना इडवमध्ये. चला आपण आपला अर्धा तर भात झालेला आहे बाबा, अर्धा. आता अर्धा भात शिजणार आहे. चला आपण थोडस मीठ घालून घेऊ याच्यात. ह्या बघा मीठ घालून घेतलं. आता झाकून ठेवू, थोडं झाकून ठेवू. पाणी टाकून घेऊ. पाणी टाकते त्याच्यात, अर्ध पातेल टाकते बघा पाणी. राम कृष्ण हरी, जय सीताराम, जय सीताराम मुलीनो, 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 जय सीताराम. देवाचं नाव घेत घेत स्वयंपाक केला ना, अन्नपूर्ण माणसाच्या हातामध्ये येते मुलींनो. अन्नपूर्णा खरंच हातात येते. करून बघा तुम्ही, देवाचं नाव घेत घेत करून बघा तुम्ही. पांडुरंगाचं घ्या, विठ्ठलाचं घ्या, रुक्मिणीचं घ्या, कृष्णाचं घ्या, परमेश्वराचं घ्या, ईश्वराचं घ्या.
बरं घ्या, कोणच्या पण देवाचं घ्या, बरं घ्या, नाव घ्या. नाव घेऊन स्वयंपाक बनवा. एवढा सुंदर तुमचा स्वयंपाक बनन मुलींनो की तुमच्या बोट चाटून खातील तुमच्या घरवाले. तुम्ही जर देवाचं नाव घेऊन स्वयंपाक केला ना तर तुमचे हे बोटच चोकून खात्यात. म्हणतात ना, अरे बापरे, काय ह्या बोटामध्ये अमृत टाकले का काय टाकले असं म्हणतात तुम्ही. म्हणजे तुमचे परिवारवाले म्हणते, तुम्हाला पण खुशी वाटत. तसंच असतं मुलींनो, तसंच असतं. चला आपण नाही का पाणी टाकायचं त्यामध्ये. हे बघा, पाणी टाकून घेतलं. आता हे ह्याला शिजून घेते जरा थोडस. हवा फुल केलेली आता आपण, हवा फुल केलेली आहे. 20 मिनिट हो गए. किती मिनिटं? 21 20च्या पुढं. रामकृष्ण हरी.